नमस्कार. मी शीतल. माझ्या व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कशा आहात सर्वजण? तर मस्त असाल. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे आणि आज माझा गुरुवार पण आहे, म्हणजे उपवास आहे आणि मी पूजा वगैरे पण करणार आहे. तर मुहूर्त बघून करणार आहे. आत्ता तर सध्या माझ्याकडे काही सामान नाही आहे. मी जेव्हा मुलांना स्कूलमध्ये आणायला जाईल तेव्हा मी सगळं सामान वगैरे घेऊन येणार आहे. तर माझी आंघोळ वगैरे झाली, कारण मी आज ना सगळं आवरूनच आंघोळ वगैरे केलेली आहे. सगळी साफसफाई केली आणि ते मला देवपूजा करायची. देवपूजा झाल्यानंतर नंतर मुलांचं आवरून त्यांना स्कूलमध्ये सोडायचं आहे आणि नंतरच मग मी तिथून येताना सामान घेऊन येईन, कारण की फुलं पण नाही आहेत. रोज माझ्याकडे फुलं असतात, पण ह्यावेळेस फुलं पण संपली, अन्न पण झालं नाही आहे त्याच्यामुळे. तर आता चला, तर छान अशी आंघोळ झाल्यामुळे केस वगैरे धुतल्यामुळे फ्रेश वाटतंय. तर आता पूजा करून घेते पहिलं, कारण खूप उशीर झाला आहे थोडाफार. तर चला पटकन पूजा करते. थोडंसं भांडे वगैरे पितांबरीने साफ करायची आणि नंतर मग पूजा करणार आहे, कारण की आज गुरुवार आहे आणि उपवास असतो ना त्या दिवशी ना एकदम क्लीन असलेलं बरं, म्हणजे खूप छान वाटतं. भांडे वगैरे चमकतात, तांब्या वगैरे नाही का, त्यामुळे. तर मी सगळं आवरल्यानंतर इथे मी रांगोळी काढायला बसले. तर दरवाजात छान अशी छोटीशी रांगोळी काढून घेतली, कारण म्हणजे कसं सकाळची खूप गडबड असते, मुलांची स्कूल परत सगळं आवरायचं, त्याच्यामुळे मी छोटीशीच रांगोळी काढली. खूप मोठी रांगोळी रोज काढत नाही, फक्त सणसुद्धा असला की मोठी मोठी रांगोळी काढते मी, कारण मला आवडतं पण. त्याच्यामुळे मी इथं फक्त पावता आणि नंतर छोटीशी अशी रांगोळी काढली. परत देवपूजा वगैरे सगळं करून घेतलं. तर फुलं नव्हती देवाला, तर ते पण मी आणणार होते. दुपार झाली होती. दुपारी नंतर मी ते केळीचं शिकरण आणि नंतर पापड्या वगैरे म्हणजे उपवासाच्या तळल्या होत्या खाण्यासाठी, आणि ते झाल्यानंतर संध्याकाळ झाली. तर सगळं सामान आणून ठेवलं होतं. तर म्हणजे कसं संध्याकाळी मुहूर्त होता, मग तेव्हाच म्हणलं पूजा करावी. त्याच्यामुळे मी ते कलश वगैरे सगळं धुवून ठेवलेलं, स्वच्छ पाण्याने भरून वगैरे ठेवलं होतं. आणि नंतर नारळ पण सोलून वगैरे घेतला, घरचाच होता त्याच्यामुळे त्याची म्हणजे वरचं जे साल आहे ते काढून घेतली. नंतर तांब्यामध्ये थोडंसं हळदी कुंकू आणि तांदूळ टाकले. नंतर एक फूल वाहिलं आणि नंतर मग त्याच्यावर कलश ठेवला. तर विड्याची जी पानं आहेत ना, जे खाऊची पानं, ते 5 लावून घ्यायचे आणि नंतर फांद्या वगैरे आहेत त्या पण साईडने लावून घ्यायच्या. तर मग छान असं म्हणजे कलशाच्या तिथं पण ठेवलं जातं किंवा साईडला पण ठेवलं जातं. आपण दोन्ही प्रकारे करू शकतो. जे आपल्याकडं अवेलेबल असेल ना ते पूजेला चालतं, कारण की 5 प्रकारचीच फळं असावं असं पण काही नसतं. केळी वगैरे पण चालते, कारण की जसं गावाकडं पूजा करायची ना माझी म्हणजे मम्मी, ती तसंच मी म्हणजे करते, किंवा आपल्या मनाने कसं पण असं असतं. शेवटी भाव महत्त्वाचा देवाच्याबद्दल. तर हे बघा, फांद्या आणल्या होत्या, ते पण मी कलशामध्ये ठेवून घेत होते. तर त्या लवकर बसतच नव्हत्या, कारण नारळ मोठा होत होता आणि कलशाचं तोंड छोटं होत होतं. माझ्याकडे दुसरा मोठा पण कलश आहे, पण म्हटलं हात पण ठेवून बघावं, तर म्हणजे ह्याच्यात बसलंच नव्हतं जास्त. परत व्यवस्थित मी बसवून घेणार होते. नंतर मी ते तांदूळ ठेवले, तांदळावर हळदी कुंकू वाहिलं आणि नंतर कलश ठेवून घेतला. तर तुम्ही कशी पूजा करता ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मी अशीच करते. नंतर मग कलश ठेवल्यानंतर गणपती स्थापना करायची. तर मूर्ती ठेवली तरी चालते किंवा सुपारी ठेवली तरी चालते. तर तिथे पण पहिलं तांदूळ ठेवून घ्यायचे, नंतर थोडंसं हळदी कुंकू व्हायचं आणि गणपतीची स्थापना करून घ्यायची, कारण की मेन ही गणपतीची स्थापना असते, नंतर आपण पूजा चालू करतो. तर गणपती स्थापना केली, हळदी कुंकू वाहिलं गणपतीला, नंतर एक फूल वाहून घेतलं. तर म्हणजे जे आपण पूजा करतो ना तेव्हा फुलं वाहून घ्यायची. नंतर माझ्याकडं हा चांदीचा शिक्का आहे, जे लक्ष्मीचा आहे तो. त्याच्या पण खाली थोडेसे मी तांदूळ ठेवले आणि नंतर तो त्याच्यानंतर तिथे ठेवला आणि मग त्याच्यावर हळदी कुंकू वाहिलं, कारण आहे तर त्याची पण पूजा म्हणजे करावी म्हणलं म्हणून. नंतर फूल वगैरे वाहून घेतलं. परत विड्याची 2 पानं घेतली. नंतर त्याच्यावर जे खारी खोबरं बदाम वगैरे असतं ते विडा ठेवून घेतला. तर हा पण खूप महत्त्वाचा असतं जेव्हा पूजा करतो तेव्हा, त्यासाठी मी. आणि नंतर हळदी कुंकू थोडंसं वाहिलं. नंतर जे फळं आहेत ते घ्यायची. तर 5 केळीच घेतली होती मी, कारण की 5 फळं म्हणजे इथं लवकर भेटत नाहीत, त्यामुळे मी फक्त म्हणजे केळी आणलेली. तर
म्हणजे मी केळीचं ठेवते किंवा 5 फळं भेटली चांगली तर ते पण ठेवते. नंतर मी ते आहे जे लक्ष्मीचं म्हणजे जे स्टिकर होतं ते मी ना पुठ्ठ्याला चिटकवून घेतलेलं होतं आणि तेच मग मी प्रत्येक वेळेस वापरते. नंतर मी म्हणजे लक्ष्मीच्या जे आहे लक्ष्मीची पण पूजा करून घेतली. नंतर इथे मी जे आहे छोट्याशा म्हणजे माझ्याकडं समई आहेत तर त्या छोट्याच लावणार आहे. खूप मोठ्या मंदिराजवळ तिथं बसत नाही आहेत आणि खूपच मोठ्या होतील त्याच्यामुळे मी छोट्या लावणार आहे. आणि दिवा तर ऑलरेडी अगोदर लावून ठेवलेलाच होता. तर मी बघत होते कुठं ॲडजस्ट होतं आहे ते. तर मग ते जे आहे खाली आपण जे अगरबत्ती लावतो ते स्टँड तर ते ओढून घेतलं आणि तिथेच मी नंतर 2 म्हणजे आहेत त्या समया ठेवून घेतल्या. तर खूप छान वाटतात. छोट्या आहेत पण खूप क्यूट आहेत. नंतर त्याच्यामध्ये वाती वळून लावून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता. परत मी देवाचं तेल पण वेगळंच ठेवते ते पण ओतून घेतलं आणि नंतर दिवा वगैरे लावून घेणार आहे. तर खूप छान वाटतं जेव्हा पूजा करतो ना तेव्हा शांत असं वाटतं, मन पण शांत असं वाटतं आणि आपण एकदम भक्तिभावाने पूजा करतो त्यामुळे खूपच छान वाटतं. तुम्हाला कसं वाटतं ते पण सांगा मला. तर नंतर मग मी फुलं वगैरे वाहून घेतली. तर थोडीशी म्हणजे आपण थोडंसं फुलं म्हणजे सजवू पण शकतो त्याच्यामुळे थोडीशी फुलं आणि आहेत ते मी ठेवून घेणार आहे. ते कसं होतं थोडंसं मंदिरातच पूजा केल्यामुळे थोडीशी अडचण होते मला. कारण की मंदिर थोडंसं छोटं आहे. म्हणजे आम्ही काय केलं तिथं जागा होती किचनच्या साईडला तिथेच आम्ही ॲडजस्ट करून बनवून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे खूप मोठं तिथं बसत नाही. तर मी छोटीशी पूजा करते. तर तिथेच बसवते कारण दुसरीकडे ठेवलं तर मुलांचा धक्का वगैरे लागण्यापेक्षा मंदिरातच करते. तर असो तर तुम्ही बघू शकता अशी माझी पूजा म्हणजे झालेली आहे. नंतर मी पुस्तक वगैरे वाचून घेणार आहे. तर दिवा आणि म्हणजे दिवा अगरबत्ती आणि धूप लावणार आहे आता. मग ते लावल्यानंतर पुस्तक वगैरे वाचून घेणार. खरं तर मी सकाळीच पूजा करत असते. आदल्या दिवशीच सामान आणून ठेवत असते. मग सकाळी पूजा लवकर आटोपते. पण ह्यावेळेस काय झालं काहीच सामान नव्हतं त्याच्यामुळे मी म्हणजे दुपारी सामान आणून ठेवलं आणि संध्याकाळी पूजा करायचं ठरवलं. तर संध्याकाळी किंवा सकाळी पण ही पूजा केली जाते त्याच्यामुळे. नंतर मी अगरबत्ती लावून घेतली आणि धूप पण होते ती पण लावून घेणार आहे. कारण धूप लावल्यावर खूप वेळ म्हणजे जो धूर असतो ना खूप छान वाटतं आणि मला पण आवडतं. पण खूप जास्त वासाची धूप मला आवडत नाही. असं मंद असा वास असला पाहिजे शांत. त्याच्यामुळे मग मी तशी धूप आणलेली होती तर ती पण लावून घेतले आणि असं शांत असं वाटतं जेव्हा धूप अगरबत्ती लावतो रोज देवाला वगैरे तेव्हा. आणि छान अशी माझी पूजा म्हणजे झालेली आहे. आता फक्त म्हणजे जे आहे आरती राहिलेली आहे आणि पुस्तक वाचायचं राहिलं आहे. तर जे पुस्तक आहे त्याला मी हळदी कुंकू लावून घेतलं आणि आता मी तेच वाचणार आहे. तर नंतर नमस्कार केला आणि नंतर पुस्तक वाचायला बसले. तर इथे तुम्ही बघू शकता जी कहाणी आहे ती पूर्ण वाचायची आणि नंतरच मग देवीची आरती वगैरे करायची. त्याच्यामुळे मी इथं पूर्ण कहाणी वाचून घेतली. नंतर मी ते जे आहे आरती करणार होती तर पुस्तकातलीच बघून मी आरती म्हणणार होती. तर आपण ती रोज म्हणत नाही त्यामुळे थोडीशी अवघड जाते. तर मी आरती वगैरे म्हणून घेतली. परत देवाला ओवाळून वगैरे घेतलं आणि नंतर मग पूजा माझी संपन्न झाली. नंतर देवाला पण आरती दिली. नंतर आपण घ्यायची आणि इथे बघा माझी पूजा छान अशी झालेली आहे. तुम्ही म्हणजे कमेंटमध्ये सांगा कशी केली ती. आणि मला एक सांगा की नारळाला आपण म्हणजे देवीसारखं रूप दिलं तर चालतं का? किंवा आपण देवीच्या मूर्तीची किंवा याची पूजा केली तर चालते का? हे पण मला सांगा. नंतर मी जेवणासाठी इथे जे आहे हरभरे भिजायला घातलेले होते सकाळी त्याचीच मी मसाल्याची भाजी केलेली होती. नंतर देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी मी खीर बनवली होती. तर शेवयाची खीर होती तेच मी नैवेद्य दाखवणार आहे. आणि नंतर भात आणि चपाती असं माझं म्हणजे उपवासाचं जेवण बनवलेलं होतं मी. तर खूप सारं झालं होतं. तर एवढं सगळं बनवून नंतर आम्ही आता जेवायला बसणार होतो. कारण माझा पण उपवास होता आणि मी खिचडी वगैरे खात नाही कारण मला थोडासा त्रास होतो. नंतर मी जेवणाच्या आधी इथे नैवेद्य दाखवून घेणार होते. तर आपण पूर्ण ताट करून दाखवलं तरी चालतं किंवा गोड जे आहे त्याचा नैवेद्य दाखवला तरी चालतो. तर मी ते खीर जी केलेली होती त्याचाच नैवेद्य दाखवून घेणार होते. तर नैवेद्य वगैरे दाखवला आणि नंतर मग आता सगळेजण म्हणजे जेवायला बसणार होतो.
जेवण वगैरे झाल्यानंतर सगळ्या बायकांचं पहिलं काम असतं ते किचन क्लिनिंगचं आणि म्हणजे स्वयंपाक झाल्यानंतर जे भांडे असतात ते पण मी अगोदर घासते. पण नंतर म्हणजे खूप भूक लागलेली सगळ्यांना आणि मग कंटाळा पण आलता. त्याच्यामुळे मग मी पहिलं काय केलं, जेवण वगैरे करून घेतलं आणि नंतर किचन क्लीन करायला घेतलं. तर तुम्ही बघू शकता भांडे तर खूपच पडलेले आहेत माझे, कारण मुलांचे टिफिन वगैरे असतात. तर मुलांची स्कूल थोडंसं म्हणजे 5:00-5:30ला सुटती. त्याच्यामुळे ते आणि चहाची भांडे हे सगळं मिळून ना, म्हणजे मी लगेच स्वयंपाकाला लागलेले, त्याच्यामुळे सगळं राहिलं होतं. तर जी शेगडी आहे ना, ती खूप पाण्याने धुत नाही मी, कारण की मी नवीनच घेतलेले आहे. त्याच्यामुळे आणि तर काही त्याला जास्त मी पाण्याने धुतलेलीच नाही आहे, फक्त पुसूनच घेते. तर माझी स्टीलची पहिली होती ना, मी त्याला सारखं धुवायची. पण ह्या शेगडीला जास्त धुवून नाही चालत. त्याच्यामुळे मी शक्यतो असं म्हणजे पुसूनच क्लीन करत असते. तर इथे बोलत बोलत माझं किचन क्लिनिंग चाललेलं आणि पुढे तुम्हाला दिसेलच की पुढे एक काम वाढवून माझं म्हणजे वाढलं. कारण काय झालं ते पण मी तुम्हाला सांगते. नंतर छान असा गॅस वगैरे पुसून घेतला, नंतर त्याचे भांडे वगैरे लावून घेतली. तर हे बघा, दुधाचं पातेलं ठेवताना थोडंसं दूध होतं, पण ते माझ्याकडून म्हणजे माझ्या हातातून सटकलं आणि खाली पडलं. तर खूप सारं दूध सांडलं. तुम्ही बघू शकता सगळीकडे उडलं होतं. तर एक एक क्लीन करता करता एक एक काम वाढवून म्हणजे वाढलं माझं, तुम्ही बघा. आणि दूध खूप म्हणजे थोडंसं होतं, पण ते सगळीकडे पसरलं. बघू शकता सगळ्या फर्निचरवर सगळीकडे उडलं होतं. नंतर मी ते सगळं साफ केलं. माझ्या अंगावर पण पडलं होतं, पण म्हणलं साफ केल्यानंतरच कपडे चेंज करावं आणि नंतर सगळं क्लीन झाल्यानंतर तुम्हाला हे दाखवते. तर हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.